सर्वांना माझा नमस्कार आणि संवाद सेंटर मधून सर्वांचं स्वागत. आज आपण खूप दिवसांनी असं ऑनलाईन हे घेतोय, मेडिटेशन आणि थोडे ज्ञान थोडे ध्यान या अंतर्गत घेतोय आपण. आज चंद्रग्रहण आहे, त्या निमित्ताने आपण घेतोय. आज 7 सप्टेंबर 2025. तर थोडीशी ग्रहणाबद्दल माहिती देऊन, अनेकांना माहिती असेल येथे ग्रहणाबद्दल, तरी सुद्धा आता ग्रहण काळ 10च्या सुमारास सुरू होतोय. 9:57 सुरू होतोय ग्रहण स्पर्श. वेध सुरू झालेलेच आहेत ऑलरेडी. तर आपण थोडस चर्चा करूयात त्याच्यावर. आणि कोणाला काही समजा प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न सुद्धा घेऊयात आणि त्याच्यानंतर ध्यान करूयात. एक, आधी मी सांगते, मला ते सांगायचं आहे. ते मी आज एक लेख पाठवला होता चंद्रग्रहणाबद्दल. तो दिवसभरात वाचायला मिळाला असेल नसेल मला काही कल्पना नाही, पण तेच थोडस संक्षिप्तात थोडं एक्सप्लेन करून सांगायचा विचार आहे. तर आपल्याला म्हणजे मला असं नेहमी वाटतं की हे जे काही ग्रहण होतं, आकाशात जे काही परिवर्तन होत असतं, त्या परिवर्तनाचा आपल्या मनावर, आपल्या चित्तावर आणि आपल्या देहावर सगळीकडे परिणाम होत असतो. आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम होत असतो. कारण त्या व्हायब्रेशन्स आहेत. आकाशातल्या व्हायब्रेशन्स बदलल्या की पृथ्वीवरच्या व्हायब्रेशन्स बदलायला लागतात. तर आपल्याला हे माहीत असणं आणि कळणं हे खरं म्हणजे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला थोडस तरी ज्योतिषशास्त्राचा हा जो बेस आहे तो यायला पाहिजे प्रत्येकाला, असं मला वाटतं. की कुंडली म्हणजे काय, इतपत तरी म्हणजे बेसिक माहिती. तुम्ही निपुण असायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, मी पण निपुण नाहीये त्याच्यात, मला पण बेसिकच माहिती आहे. पण जर आपल्याला त्याचे कन्सेप्ट कळले, ते ते जे काही सिद्धांत आहेत, म्हणजे ग्रहण होतं म्हणजे काय होतं आपल्याला सायंटिफिकली माहिती आहे ना, की पृथ्वीमध्ये येते सूर्य आणि चंद्राच्या. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते पूर्णपणे. म्हणजे पौर्णिमेचा दिवस असतो, म्हणजे खरं पौर्णिमेची रात्र असते, म्हणजे खरं म्हणजे चंद्र पूर्ण दिसायला पाहिजे. परंतु पृथ्वीचीच सावली चंद्रावर पडल्यामुळे आपल्याला चंद्र दिसत नाही. आणि तो ह्या ब्लड मून त्याला म्हणतात. जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण असतं तेव्हा तो लालसर असतो चंद्र, त्या सावलीमुळे. सूर्याचे किरण तिथे डायरेक्ट पडूच शकत नाहीत पृथ्वीमध्ये आल्यामुळे. त्याला आपण ग्रहण म्हणतो. आणि अ, म्हणजे मग काय होणार आहे की एरवी जे पौर्णिमेला अ, चंद्राचं तेज आपल्यापर्यंत यायचं, ते यायचं बंद होतं ना. म्हणजे एरवी जे चंद्र पृथ्वीला देत असतो अनेक गोष्टी, तर त्या देण्याचं ह्या काळात बंद होणार. आणि त्याच्यामुळे खूप उलथापालथ आपल्या संपूर्ण पृथ्वीवर होत असते. आणि आपल्याला चंद्र हा माहितीये पाण्याचा कारक आहे, ग्रह आहे, भावनांचा कारक ग्रह आहे. आपल्याला माहितीये समुद्राच्या अ, भरती ओहोटी त्याच्यावर चंद्रावरूनच मोजतात, बरोबर आहे ना. त्यामुळे चंद्राचं खूप महत्व आहे वॉटर एलिमेंट मध्ये. आणि आता काय आहे, हे ग्रहण होत आहे हे कुंभ राशीत होत आहे, ती वॉटर एलिमेंटची रास नाहीये. परंतु त्याच वेळेला शनी मीन राशीत आहे. वॉटर एलिमेंटची जी रास आहे त्याच्यामध्ये शनी आहे. आणि त्याच्याच बाजूला कुंभ राशीत हे अ, ग्रहण होत आहे आता. आणि त्याच्यामुळे ना त्याचा परिणाम खूप विचित्र होतोय.
आणि त्यातून आता हे जे ग्रहण काळ सुरू आहे, तो शततारका नक्षत्रावर आहे. आणि शततारका नक्षत्र हे पंचकातलं नक्षत्र, म्हणजे जी शेवटची 5 नक्षत्र आहेत त्यांना पंचक असं म्हणतात. आणि जर का शेवटची 5 म्हणजे धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी नक्षत्र आहेत. ओके. तर हे जे धनिष्ठा नक्षत्र आहे, 5 नक्षत्रातलं पहिलं नक्षत्र धनिष्ठा, ते जर का शनिवारी आलं तर त्याला मृत्यू पंचक असं म्हणतात. आपल्या ज्योतिषशास्त्रकारांनी याच्यावर भरपूर अ, संशोधन केलेलं आहे. त्यांना अनेक अनुभूती आलेल्या आहेत आणि त्या अनुभूतींचं संकलन करून आपलं हे ज्योतिषशास्त्र सगळं तयार झालेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी ह्याला मृत्यू पंचक असं म्हटलंय. ह्याचाच अर्थ काय? मृत्यू येतो असा अर्थ नाहीये त्याचा, मात्र कष्टदायी, प्रचंड कष्टदायी असं ह्या काळात घडतं. आणि त्याच्यामुळे अ, आता मृत्यूपंचकाचा काळ चालू असल्यामुळे अ, आणि शततारका नक्षत्रात आता हे चंद्रग्रहण असल्यामुळे आधी ग्रहण कष्टदायी, त्यातून ते पंचकात मृत्यूपंचकात आल्यामुळे अधिक कष्टदायी असं हे ग्रहण काळ आहे. आणि त्याच्यामुळे खूप डूज अँड डोंट्स, अमुक करा अमुक करू नका असं खूप सांगितलं जात आहे. आता ओव्हरऑलच शनी मीन राशीत गेल्यापासून हीच ज्योतिषी लोकांमध्ये चर्चा आहे की काय करू नये, हे जास्त लक्षात ठेवलं पाहिजे. तसा आता आणि होतंय काय, आता चंद्रग्रहण आहे आणि पाठोपाठ 15 दिवसांनी सूर्यग्रहण आहे. जेव्हा अशी पाठोपाठ 2 ग्रहण काळ येतात, हं, तर ते जे 15 दिवस असतात ते तर खूपच आपण त्रासाचे म्हणूयात किंवा कष्टदायी असतात. आपण जर योग्य पद्धतीने वागलो नाही, आपण जर का विचार शाबूत ठेवून शिस्तशीरपणे आपण वागलो नाही, तर आपण धोक्यात येऊ शकतो. असा हा डेंजरवाला काळ असतो. म्हणजे आपण साधं म्हणतो ना की चालत्या गाडीत चढू नका. याचा अर्थ चालत्या गाडीत चढता येत नाही असं नाहीये, पण तो धोकादायी असतो, त्यामुळे तिथे चढू नका असं सांगितलं जातं. तसा हा धोकादायी पिरियड आहे. त्यामुळे आपण खूप जपून वागलं पाहिजे, जपून विचार केले पाहिजे, जपून ऍक्शन्स घेतल्या पाहिजेत. आणि हा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मु- अनेकांना असं मुलांसाठी, अ, वृद्ध लोकांसाठी, प्रेग्नंट बायकांसाठी, गर्भवतींसाठी हा काळ, विशेषतः चंद्रग्रहणाचा काळ, त्यांनी खूप म्हणजे त्रासाचा होऊ शकतो. म्हणून त्यांनी फार अतिरेकी कामं करणं किंवा या गोष्टी करू नये, विश्रांती घ्यावी. पण विश्रांती काळात करायचं काय? झोपून राहायचं का? तर अजिबात झोपायचं नाही. कारण हा संपूर्ण तमसाचा काळ आहे असं लक्षात ठेवायचं. सत्व रज तमस हे जे ते 3 गुण आहेत त्याच्यातला तमसाचा काळ आहे. आणि तमस हा म्हणजे काय माहितीये का? तमस म्हणजे एक दोन त्याच्यात गती आहेत. एक गती म्हणजे अधोगती, म्हणजे खाली खेचणारी गती आहे त्याची एक एक गती. आणि दुसरी गती अशी आहे की जर तुम्ही ज्या कुठल्या गतीत तुम्ही असाल, त्या काळात ती गती चालूच राहते. ते असं चक्रव्यूहासारखं तुम्ही त्याच गतीत अडकता. मग जर तुम्ही झोपलात त्या काळात, म्हणजे नॉर्मल तुम्ही समजा आता आज 11ला ग्रहण लागतंय, बरोबर आहे? तर नॉर्मली तुम्ही 11ला झोपत असाल आणि तुम्ही झोपलात तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे नित्य रुटीन मधलं तुमचं काही तुम्ही करायला हरकत नाही. पण रुटीनच्या बाहेर जाऊन तुम्ही जर का विश्रांती घेतली, रुटीनच्या बाहेर जाऊन झोप काढली, तर मात्र लिथार्जी येऊ शकते. आणि तुमचं त्याच्यानंतरचे 8-10 दिवस, 15 दिवस तुम्हाला काहीच करू नये, असं तर लिथार्जीच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकून बसाल. म्हणून आपण ह्या काळात काय करायचं? ध्यानधारणा करायची, चांगल्या गोष्टी करायच्या. आपल्याला म्हणजे बहिरंगासाठी हा काळ वाईट मानलेला आहे. म्हणजे संसारी जीवनासाठी हा काळ वाईट मानलेला आहे.
पण असं एक गणित लक्षात ठेवायचं, जे जे संसारासाठी प्रपंचासाठी वाईट, ते ते तुमच्या आत्मोन्नतीसाठी चांगलं. त्या त्या आत्मउन्नतीसाठी संधी असतात असं लक्षात घ्यायचं. त्यामुळे ग्रहण काळ ही आत्मउन्नतीची उत्तम संधी आहे. ग्रहण काळ हा आत्मउन्नतीसाठी, म्हणजे आपण म्हणतो ना, अनेक गोष्टींचा फटकन निचरा होणार आहे, म्हणून ते कष्टदायी होणार आहे. आपल्याला नको असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला सोडायला लागणार आहे. असं खूप कष्टदायी असा हा काळ असणार आहे. आपल्याला काही गोष्टी सोडून द्यायला लागणार आहेत आपल्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की हा आत्मोन्नतीसाठी जास्त, ज्याला ट्रान्सेंडन्स म्हणतात ना, की तुम्ही तुमच्यात परिवर्तन घडून इतकं पटकन येईल, कारण तुम्हाला सपोर्टिव्ह सगळं वातावरण जे आहे ते सगळं सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही कार्य आणि हे ते ठरलेलं असतं की नाही, की पेरणी कधी करायची, तर सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट असतं तेव्हा पेरणी करायची. तुम्ही झाडांना झाडं जी काय आपण घरी लावतो त्याची कापणी करतो, त्याचं काय ठरलेलं आहे का, तेव्हा जेव्हा वातावरण सपोर्टिव्ह असतं तेव्हा त्या त्या गोष्टी करायच्या असतात. तर तेव्हा त्याची वृद्धी खूप पटकन होते, चांगली होते. सगळ्याच गोष्टीत असंच आपल्याला लक्षात येतं. आपल्याला वाळवणं करायची असतील तर उन्हाळ्यात करतो आपण, ते पावसाळ्यात वाळवणं करत नाही. तर तसा तो जो काळ असतो, तो काळ कशासाठी उत्तम आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर ग्रहण काळ हा आत्मोन्नतीसाठी, प्रार्थनेसाठी, ध्यानधारणेसाठी, अभ्यासासाठी. पण अभ्यास म्हणजे सुद्धा ना, धार्मिक अभ्यास असेल किंवा आध्यात्मिक अभ्यास असेल, तत्वज्ञानाचं वाचन असेल, की ज्याने तुम्हाला विचार करायला लावेल, तुम्हाला जे तुमचे आधीचे पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्स मधून सोडवायला मदत करेल, तुम्हाला बाहेर पडायला त्यातून मदत करेल, डिटॅच व्हायला मदत करेल. असे काही विषय घेऊन आपण अभ्यास जर केला तर हा काळ अभ्यासासाठी खूप चांगला, ध्यानधारणेसाठी चांगला. म्हणून विशेषतः ग्रहण काळात किंवा आता वेध लागलेले आहेत म्हणून आता ह्या काळात आपण ध्यान करावं. आपल्याला ग्रहण काळाची जर वेळ माहिती असेल की पेपरातनं वगैरे आलेली आहे आता, ही वेळ, त्यामुळे बहुतेकांना ती माहितीही असेल. तरी पण एकदा सांगते की त्याचा जो स्पर्श आहे, स्पर्श म्हणजे सुरू होणं, ग्रहणाची सुरुवात होणं, त्याला स्पर्श म्हणतात. ती बरोबर 9:59 सुरू होत आहे. हं? आणि मग त्याच्यानंतर पहाटे 1:27 अ, हे ग्रहण संपेल, म्हणजे त्याला मोक्ष असं म्हणतात. हं? म्हणजे संपूर्ण ग्रहण काळ जो आहे, ऍक्च्युअल पूर्ण ग्रहण ज्याला म्हणतात, ते बरोबर 11 वाजता सुरू होईल. म्हणजे 11 वाजता चंद्र चंद्र पूर्ण छायेने झाकला जाणार आहे. ते 12:23 पर्यंत तो झाकलेला असणार आहे. हा खूप मोठा ग्रहण काळ आहे. युजली काय होतं, हार्डली 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं वगैरे असा पूर्ण ग्रहण काळ असतो. सूर्यग्रहण असू देत नाही तर चंद्रग्रहण असू देत, पूर्ण ग्रहणाचा काळ खूप छोटा असतो. इथे मात्र जवळजवळ 1.5 तासाचा हा पूर्ण ग्रहण काळ आहे. त्यामुळे खूप मोठ्या उलथापालथी, म्हणजे मेदिनी ज्योतिषात सुद्धा हे खूप सांगितलेलं आहे की खूप उलथापालथ होण्याची संभावना खूप आहे ह्या काळात. तर आपल्यात सुद्धा उलथापालथ होणारच आहे, मग आपण ती चांगली का नाही करून घ्यायची. हा, म्हणजे मग आपण आपल्या अंतरंगाची शुद्धी करून घेणं, ध्यानधारणेने आपण ती शुद्धी करून घेऊ शकतो. ते करणं हे महत्वाचं आहे या काळामध्ये. तर मी जो तो लेख लिहिलाय ना, त्यातलं हे काही 2-3 मुद्दे वाचून दाखवते. ग्रहण काळ, अ, ग्रहण काळात शुभ आणि मांगलिक कामे करणे टाळावे असे मानले जाते.
तसंच तुळशीला स्पर्श करायचा नाही असं सांगितलंय. अन्न म्हणजे जेवण त्या काळात जेवू नका असं सांगितलंय. अर्थात काही असे अपवाद हे करायचे, कारण आता कोणी आजारी असेल आणि त्यांना त्याच वेळात जेवायचं असेल तर जेवायचं का? हो, जेवायचं. म्हणजे काही ज्या क्रमिक पद्धतीने किंवा आवश्यक म्हणून आलेल्या गोष्टी असतील त्या करायला काहीच हरकत नाही. पण नाहीतर उगीचच्या उगीच आपण करत असतो ते टाळावं. ग्रहण काळ हा आध्यात्मिक उन्नतीसाठी उत्तम आहे. या काळात केलेली साधना सहज फळते. सहज म्हणजे नाहीतर एरवी साधना फळायला सुद्धा वेळ लागतो ना. तसं होत नाही ह्या काळात केलेली साधना. पिपी हळद हो गोरीसारखं एवढ्या फास्ट फळते. हा, आणि साधनेमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह साधना सगळ्यांना जमणार असेल नसेल तर नुसतं श्रवण सुद्धा करायला हरकत नाही. म्हणजे लेक्चर्स ऐकायची, आध्यात्मिक विषयांवरची लेक्चर्स ऐकायची, पुराण कथांवरचं काहीतरी ऐकायचं. महाभारत, रामायण हे ग्रंथांचं वाचन करायचं. आणि सर्वात महत्वाचा हा पौर्णिमा, अमावस्या हे सगळे काळ असतात आणि ग्रहण काळ विशेष करून की ह्या काळामध्ये तर्पण करायचं असतं, श्राद्ध करतात. म्हणजे आता श्राद्धाच्या पहिल्याच दिवशी आपण म्हणू की पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रहण येत आहे. त्यामुळे आता तर पितरांना ते तुम्ही तर्पण जे कराल, ते मनातून श्राद्ध कराल, ते इतकं पटकन पोचेल त्यांना आणि त्यांना सद्गती लाभेल. काही अडकून पडलेले प्रवाह असतील ते मोकळे होतील. म्हणून आता तर्पण करावं. आजही आपण ध्यानामध्ये तर्पणच करणार आहोत. या काळामध्ये देवपूजा करावी, स्नान करावं, नित्यकर्म जी असतील ती निश्चित करावी. आता रात्रीची वेळ आहे म्हणून नित्यकर्माचा एवढा प्रश्न येणार नाही. पण नाहीतर दिवसा जेव्हा असं चंद्रग्रहण लागतं किंवा कुठलंही ग्रहण लागतं तेव्हा नित्यकर्म करायला हरकत नसते. जप, मंत्र, मंत्रपठण वगैरे ह्या गोष्टी कराव्यात. हा, आणि पाणी ना कमीत कमी प्यायचं. आवश्यक असेल तर प्यायचं, तहान लागली असेल तर जरूर प्यायचं. पण पिताना सुद्धा आवश्यक असेल तेवढंच प्यायचं. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की मलमूत्र विसर्जन टाळावं या काळात, ग्रहण काळात. मात्र माझं स्वतःचं तसं मत नाहीये, पण आयुर्वेदामध्ये वगैरे असं सांगितलेलं आहे की हे जे नॅचरल विसर्ग होत असतात शरीराचे, आवेग जे असतात, नॅचरल आवेग, ते कधीही टाळू नयेत असं सांगितलेलं आहे. नित्य कर्मातलंच ते एक कर्म येतं, त्यामुळे तेही करायला हरकत नाही. पण अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं मलमूत्र विसर्जन करू नका त्या काळात असं. नित्य विश्रांती आणि झोप चालेल, पण अतिरिक्त विश्रांती किंवा अतिरिक्त झोप मात्र टाळावी. चंद्रग्रहण सुटल्यानंतर दान धर्म करायला पाहिजे. सर्वात उत्तम काळ आहे आपल्याला. म्हणजे मला आठवतं लहान असताना, हल्ली नाही आता कोणी येत, खेड्यापाड्यात येत असतील तर माहिती नाही मला, पण दे दान सुटे ग्रहण, दे दान सुटे ग्रहण असं परत लोक दान मागायला यायचे, घरोघरी जायचे आणि त्यावेळेला दान करावं असं सांगितलेलं आहे. आता चंद्रग्रहण, चंद्र हा पांढरा आहे, मोतिया रंगाचा आहे. त्यामुळे चंद्रग्रहणात दान या वस्तूंचं करावं, मोतिया रंगाच्या वस्तू. म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू, मग ते धान्य असू देत, हं, दूध असेल किंवा चांदी. चांदी कोणाला द्यायची असेल तर चांदी देता येईल. हं. आणि इन जनरल दानामध्ये काळे तीळ दिले जातात. तर ग्रहण असल्यामुळे काळ्या रंगाचं पण महत्व असतंच. आणि असं म्हटलं जातं की गंगाजल दान करावे. अगदी म्हणजे पाण्याचं दान करावं.
मुलांसाठी दान करावं. चंद्र आहे ना, मुलांसाठी दान धर्म करावा. अ, मातांसाठी, महिलांसाठी दान धर्म करावा. कारण हा स्त्रियांचा कारक असा चंद्र आहे. त्यामुळे त्या दृष्टीने दान धर्म करायचं झालं तर कुठे करायचं, कसं करायचं ते आपण ठरवायचं. त्यामुळे एखाद्या अनाथ आश्रमाला द्यावं, महिला आश्रमाला दान द्यावं, तिथे जाऊन काहीतरी हे करावं, अन्नदान करावं, तिथे आपल्या हाताने वाढावं. असं वेगवेगळ्या प्रकारचं दान आपल्याला करता येतं. आणि त्यात अजूनही सखोल जर कोणाला जायचं असेल, कुठलं दान करायचं, तर आपली स्वतःची जी पत्रिका असते, हं, म्हणजे कुंडली असते, त्या कुंडलीमध्ये आपली रास जी असेल आणि आपल्या पत्रिकेनुसार आपण कुठलं दान करणं योग्य आहे हे बघावं. पण मात्र ते आपल्या मनाने ठरवू नये. कोणाला तरी अ, माहितगाराला विचारून आपण ते अ, तसं दान करावं. सार्वजनिक लेवलला मी आता सांगितलं सर की म्हणजे धान्यामध्ये आपण साखर, अ, कणिक देता येईल, तांदूळ देता येतील, असं दूध मगाशी म्हटलं तसं. तर असं हे सार्वजनिक लेवलला आपल्याला हे करताच येईल. आणि एरवी सुद्धा ग्रहण राहूचा संबंध आहे आता. कारण कुंभ राशीत या ग्रहणाच्या बाजूला राहू पण आहे तिथेच, त्याच राशीमध्ये. त्यामुळे राहूचा पण असा धुसर रंग आहे. त्यामुळे धुसर रंगाचा वस्तूंचं सुद्धा दान केलं तरी चालेल. तुम्हाला सुचेल धुसर म्हटल्यानंतर त्याचं का वेगवेगळे तुम्हाला कपडे धुसर रंगाचे वगैरे असं दान करायचं. आणि हे दान करताना ना संकल्पयुक्त दान करायचं. आपल्याला आपल्या कुंडलीतले दोष काढायचे आहेत. आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे, आपल्या कुटुंबात समृद्धी आणायची आहे, तर तसा संकल्प करावं आणि आपल्या हाताने दान द्यावं. दोन्ही हाताने दिलेलं चांगलं, एकाच हाताने देऊ नका. असं दोन दोन हातांचा स्पर्श करून, म्हणजे तो पूर्ण विसर्ग झाला पाहिजे. जे काही निघून जात आहे, आपण ना कन्व्हर्शन करतोय, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करतोय. हं? किंवा माझ्याकडचं एक्सेसिव्ह आहे ते दुसऱ्याला देतोय आपण. त्यामुळे आपल्या अंगातली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा पाची बोटांतून आपल्या ऊर्जा जात असते. असं पूर्ण दोन हाताने देऊन ते दान द्यावं. निदान तसा प्रयत्न तरी करावा. प्रत्येक वेळेला तसं जमेल असं नाही, पण मग निदान मनाने तरी तसं करावं. आणि संकल्प जो करायचा ना तो पॉझिटिव्ह विधायक संकल्प असावा. फ्युचर टेन्स मधला संकल्प कधीच नसावा. आत्ता जे घडतंय, आपल्याला जे घडायला हवंय ते ऑलरेडी घडलाय असं समजून तो संकल्प करायचा. कोणी तब्येतीसाठी करणार असेल तर तब्येतीसाठी करा. कोणी प्रॉस्पेरिटीसाठी करणार असेल त्याच्यासाठी करा. आपल्याला आपल्या ज्या सगळ्या पूजा अर्चा असतात ना, त्याच्यात सगळ्या गोष्टी इन्क्लुसिव्ह असतात असा संकल्प केलेला असतो. पूजा अर्चांचा जर संकल्प तुम्हाला आठवत असेल तर धन धान्य सगळ्याची वृद्धी व्हावी, सुख समृद्धी या सगळ्यासाठी करायचं, मुलाबाळांसाठी, ह्याचं संपूर्ण कुटुंब कल्याणासाठी. त्यामुळे आपण तो बांधायचे, ते शब्द आपण तसे बांधायचे, असा संकल्प करून दान करावं. त्यामुळे संकल्प विधायक असावा आणि आनंददायी असावा. कमीत कमी शब्दांचा असावा, म्हणजे ना तो असं पिन पॉइंटेड आपल्याला ना ती जी एनर्जी आहे ना असं लक्षात घ्यायचं. आपल्याला त्या एनर्जीला चॅनल क्रिएट करायचं आहे बरं का. म्हणजे मी आता ती एनर्जी दान देते, हा, आणि संकल्पयुक्त जेव्हा मी दान देते आणि त्यात ते जे फिजिकल जो पार्ट आहे ना त्याच्यातला, तो फिजिकल पार्ट त्या व्यक्तीला जाणार आहे किंवा त्या संस्थेला जाणार आहे. मी जिथे देणार आहे तिथे तो फिजिकल पार्ट त्यांना जाईल. मात्र त्याच्यातली जी एनर्जी आहे ना ती त्यांच्यापर्यंत पोचून ती डबल टिबल होऊन आपल्याकडे परत येते. आपण जर संकल्प केला नाही
तर ती ती एनर्जी तिथून कुठेही डिसिपेट होईल. पण मी जर संकल्प केला की तर इथून तिथे जाऊन मला ती एनर्जी परत मिळेल, आणि ती दाम दुपटीने आपल्याला परत मिळेल एनर्जी. म्हणून आपण संकल्प करणं गरजेचं आहे. जिथे संकल्प आहे तिथेच सिद्धी आहे, असं लक्षात घ्या. नाहीतर काही तुम्ही केलेलं वाया नाही जाणार आहे ती एनर्जी. कारण वातावरणात एवढी पॉकेट्स आहेत की जिथे एनर्जीची गरज आहे तिथे ती जाईल. म्हणजे कोणाचं तरी कल्याण होईलच तुम्ही जे काही कराल, पण आपल्याला जर स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण संकल्प करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या कुटुंबाची वृद्धी करायची असेल तर संकल्पयुक्तच दान केलं पाहिजे. आपल्या ठाण्यामध्ये वी टुगेदर फाउंडेशन म्हणून आहे, धान्य बँक आहे ती, ग्रेन बँक. तर मी त्यांना अनेक वेळेला तिथे डोनेशन करत असते. सगळ्या महिला आहेत ह्या, ज्या कार्य करतात, मनापासून कार्य करतात. आणि त्या कसं आहे, त्या अनेक संस्थांना बांधलेल्या आहेत. तर आळीपाळीने ह्या महिन्यात ह्या संस्थेला दिलं, 15 दिवसांनी दुसऱ्या संस्थेला दिलं, अजून 15 दिवसांनी तिसऱ्या संस्थेला दिलं, असं करून सगळ्या संस्थांना वर्षभरात त्यांच्याकडून दिलं जातं. 20-25 काहीतरी संस्था बांधलेल्या आहेत, मला अगदी डिटेल माहिती नाही, पण 20-25 बांधलेल्या आहेत संस्था. आणि सगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. परत मी मुलांच्या संस्था वगैरे म्हटलं ना, तसं मुलांच्या संस्था आहेत, महिलांच्या संस्था आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत. तर तेथे आपल्याला दान देता येईल, ग्रेन बँक. आणि आपण म्हणतो ना की दान सत् सत्कारणी लागलं पाहिजे, सत्पात्री दान केलं पाहिजे. तर खरोखर आपण देतोय ते सगळंच्या सगळं पोचताय ना याची खात्री असायला पाहिजे. तिथे दान करू तिथे ती खात्री असायला पाहिजे. म्हणून तिथे दान करावं असं मला वाटतं नेहमी. कुठे दान करायचं, आणि तुम्हाला जर जिथे कुठे इतर ठिकाणी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तरी पण आपल्याला खात्री असली पाहिजे फक्त की ते इट इज बिंग युज राईटली. कुपात्री दान करू नये. नाहीतर म्हणजे आपण ते शुद्धीकरण करतोय ना, आपण दान करतोय तेव्हा आपली स्वतःची शुद्धी करतोय, तर ती शुद्धी होतच नाही. म्हणजे मी कुपात्री जर दान केलं तर मी काहीतरी नको त्या ठिकाणी काहीतरी फेकली एनर्जी, तर त्याच्यातून जी उलटी एनर्जी माझ्याकडे येईल ती चांगली एनर्जी येईल का? नाही येणार चांगली. त्यामुळे आपल्याला जर चांगलं आपलं व्हायला हवं असेल तर सत्पात्री दानच केलं गेलं पाहिजे आपल्याकडून. तर ह्या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता बऱ्याच जणांनी काय काय चॅटवर टाकलं होतं, मला असं बोलता बोलता ते काही वाचता आलेलं नाहीये. तर तुम्ही ते आता मला विचारलं तर जास्त चांगलं होईल, मग मी सांगते त्याच्यावर काय ते. मला पण वाचायला नाही जमणार आहे, किंवा दुसऱ्या कोणीतरी वाचून दाखवलं तर चालेल. इथे चार हरिओम पाच मॅडम, मॅडम वी एकाने टुगेदर विचारलं आहे संस्था की कुठे इथे आहे? संस्थेचं नाव. एक एक सं मिनिट. एका हा. वेळेला एकानेच विचारा, म्हणजे मग आपल्याला. नाही, ते एकाने विचारलंय संस्थेचं नाव आणि ते कुठे आहे, हे एक प्रश्न मी सांगते हं, तुम्हाला एका त्याच्यामध्ये. एका संस्थेचं नाव मी ना आपल्या ग्रुपवर टाकते, ते त्यांचं नाव आणि कुठे ते डोनेशन करायचं ते मी टाकते आपल्या ग्रुपवर. वी वी टुगेदर फाउंडेशन म्हणून आहे, ग्रेन बँक आहे ती. ते जे काही आपण जर त्यांना पैसे दिले तर त्याचे ते धान्य विकत घेऊन धान्य देतात. मग कधी तेल देतील, कधी तांदूळ देतील, तर कधी गहू देतील. त्या त्या संस्थेला जे जे आवश्यक असेल ते ते दान ते देतात. खूप सुंदर छान संस्था आहे, आणि सगळ्या महिला आहेत कार्य करणाऱ्या त्याच्यात, आणि अतिशय प्रेमपूर्वक ते हे सगळं कार्य करतात. म्हणजे मी पण एक त्यांच्यातलीच आहे, अन्नपूर्णा म्हणतो आम्ही आम्हाला सगळ्या. पण म्हणजे मी फक्त हे असं बोलण्याचं कार्य करतात, प्रत्यक्ष फिजिकली जाऊन हे कार्य करणं हे त्या करतात बाकीच्या बायका. अजून काय आहे प्रश्न? हा, हरताळकर बोलते. हा. मी विचारलं होतं की म्हणजे संकल्पाचं एखादं उदाहरण देऊन सांगा ना, म्हणजे दरवेळेस
तुम्ही सांगता की संकल्प करून ध्यान करावं हे, पण ते असं छोटं वाक्य किंवा कसं एखादं उदाहरण सांगा ना. उदाहरण म्हणजे आता असं आहे, हं, आता मी लेटेस्ट उदाहरण सांगते माझं, की आता अं, आता माझीच तब्येत बरी नाही आहे आता. तर अ, मी संकल्प करताना काय करायचंय, म्हणजे आता मला काय झालं सांगणार नाहीये, पण समजा पोटात दुखतंय माझ्या, तर माझी पोटदुखी जाऊ देत असं नाही मी म्हणायचं. हे विधायक नाही ना वाक्य झालं. पोटदुखी जाऊ देत, तर दुखणं मी दाखवते ना त्या वाक्यामध्ये. जर प्रदर्शित करायचंय ते आरोग्य प्रदर्शित करायचंय, तर असं मला म्हणता येईल की जाऊ देत पण नाही म्हणायचं, आणि म्हणजे फ्युचर टेन्स मधलं वाक्य नाही म्हणायचं. माझी माझी पोटदुखी बरी झाली असंही नाही म्हणायचं, की माझं माझं पचन अगदी उत्तम आहे, मला अपचनाचा त्रास होतोय. आपण शाळेमध्ये हे ट्रान्सफर करायचे, ट्रान्सफर्ड एपिथेट्स असं आपण शिकलेलो आहोत, की पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्याचं विधायक वाक्य कसं करायचं. हे आपण खरं शिकलेलो आहोत, की निगेटिव्ह शब्द न वापरता त्याला पॉझिटिव्ह शब्द वापरून ते कसं कन्वर्ट करायचं. तसंच फ्युचर टेन्सचं वाक्य न देता प्रेझेंट टेन्सचं वाक्य, की माझी पोटदुखी बरी होवो किंवा होते असं मी न म्हणता, माझं पचन उत्तम आहे, मी अगदी, मला एकदम छान वाटतंय. दोन वाक्यात ते डिव्हाइड करा. मला छान वाटतंय म्हणजे पोटदुखी थांबली ना, नाही तर छान कसं वाटेल, असं असं ते जोडायचं. आलं ना लक्षात? अजून कोणाचं हो आहे? हो हो. अं, दान कोणाला द्यावं, कोणालाही सत्पात्री दान द्यावं, ज्यांना गरज असेल त्यांना द्या. देवळात जाऊन द्यावं का? हो, देवळात जाऊन दिलेलं पण चालेल. संकल्प करा की झालं इथे. हे संस्थेची माहिती मी देते. अजून काही कोणाला प्रश्न आहेत का या विषयी, दानाच्या दान महत्वाविषयी? करताना दान हा, करताना काय संकल्प करायचा? तेच ना, ती जी आपण दान करतो तेव्हा ऍक्च्युली होतं काय, ते मी सांगते. की मी म्हटलं ना मगाशी, की आता मी समजा तांदूळ आपण कोणाची ओटी भरतोय, मग ते दानासारखंच गोष्ट असते ना ती. तर मी कुठेतरी दिलं, हा, आता ते फिजिकल आहे ना, ते फिजिकल त्या व्यक्तीला जातं. त्या फिजिकल बरोबर थोडीशी एनर्जी, माझी प्राण ऊर्जा, माझी प्राणाची शुद्धी, माझी चित्ताची शुद्धी होत असते मी जेव्हा हे देते तेव्हा. हा, मग आपण दुसऱ्याला अशुद्धी देतोय का? नाही. माझी जेव्हा देण्याची भावना होते, प्रेमाने मी देत असते, तर जे प्रेम आहे ना, ते प्रेमच मुळे त्या निगेटिव्ह आपले जी काही ऊर्जा असते त्याला कन्व्हर्ट करतं आणि ती पॉझिटिव्ह होते. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी पुराण कथांमध्ये वगैरे आहे, आपण कशावरही तुळशीचं पान ठेवतं की ते लागलीच शुद्ध होऊन जातं ना. तसंच तुम्ही त्या भावनेने दिलं की ते ऑटोमॅटिकली शुद्ध होऊन जातं. म्हणजे अशुद्धी तुमची आपोआप निघून जाते आणि दुसऱ्याला देताना ते पॉझिटिव्हच मिळतं. ते असं उलट होऊन दुसऱ्याला पर्यंत जातं, आणि ती ऊर्जा जी आहे ती परत आपल्याकडे येते. त्यांना मिळतेच, त्यांना जेवढी मिळायची तेवढी, पण अबंडंट ऊर्जा आहे. तर ती ऊर्जा आपल्याकडे परत येते आणि आपल्याला समृद्धी देते. मग मला काय हवंय? मला आरोग्य हवंय. मग मी ओटी भरताना मनात म्हटलं की मला आरोग्य दे. आपण आशीर्वाद कसे मागतो तसे मी म्हटलं की मला आरोग्य दे. तर ती जी माझ्याकडे उलटी ऊर्जा येईल ती मला आरोग्यदायी अशी ती ऊर्जा, माझ्या आरोग्यासाठी उपयोगी अशी ती ऊर्जा होईल. मला समजा समृद्धी हवी असेल, नोकरी हवी असेल, तर मी समजा आम्हाला उत्तम नोकरी मिळाली आहे असं मनात म्हणायचं. सगळीकडे ओटी भरताना किंवा दान करताना मोठ्या मोठ्याने म्हणायची गरज नाहीये, संकल्प आपल्या मनात करायचा आहे. आणि मी म्हटलं की मला
नोकरीत उत्तम नोकरी मिळाली आणि मी दान केलं. हां, 2 हाताने दान करा शक्यतो. आणि मी दान केलं. सगळी आपल्या पंचमहाभूत तिथे जात असतात. आणि मग ते दान केल्यानंतर ती जी ऊर्जा येईल ना, मला कुठेतरी एक अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना, तशी माझ्याकडे जी ऊर्जा परत येईल, ती ऊर्जा कुठे नोकरीच्या व्हेकन्सीज असतील काय असतील, ती ऊर्जा तिथे आपल्याला अट्रॅक्ट करेल, तो पाथ आपला सेट करेल. एवढी ती ऊर्जा आपल्यासाठी काम करत असते. पण आपण ते चॅनलाइज करायला पाहिजे. चॅनलाइज करणं इतकी सोपी गोष्ट आहे. हा संकल्प छान करायचा. आणि आपलं जेव्हा एखाद्याला लक्षात येत असेल की मी एवढं संकल्प केले पण काही फळलेच नाहीत, तर आपण लुक लुक बॅक व्हॉट यू हॅव आस्क्ड. अगदी शब्द बघा, कारण त्या शब्दाला खूप महत्व असतं. तुम्ही काय काय केलं, काय मागितलं, हं? तर आपल्याला लक्षात येईल की आपले शब्द चुकले होते. त्या शब्दांमधून जो अर्थ निघायला हवा, म्हणजे मला जे म्हणायचं आहे तेच त्या शब्दातून बाहेर आलं का, का वेगळा अर्थ आला, किंवा वेगळे अर्थ निघू शकतात असा आला. तर बी स्पेसिफिक. स्पेसिफिक संकल्प केला की आपल्याला स्पेसिफिक त्याचा परिणाम मिळतो. आणि हा अनेकांचा अनुभव आहे. अनेकांचा अनुभव आहे. आपण रेकीमध्ये तेच शिकतो ना. तर संकल्प जो करतो ना, त्या संकल्पाला खूप महत्व आहे. म्हणून आपल्या पूजा अर्चांमध्ये फार सुंदर संकल्प सांगितलेले आहेत. मला पाठ नाही येते, पण प्रत्येक वेळेला ती कुठली पूजा सांगताना, आताच गणपतीत त्या पूजा सांगितल्या तेव्हा इतका संक्षिप्त 2 ओळीत इतका सुंदर बांधलेला संकल्प असतो तो. मला असं वाटतं आपल्याला असा संकल्प मागता आला पाहिजे. पण जेव्हा संकल्प मागतोय तेव्हा तो मनापासून, भोकंपाठ्य पद्धतीने नाही आला पाहिजे. तर आपल्याला आपलं चित्त असलं पाहिजे त्याच्यात, आपलं मन असलं पाहिजे, आपल्या भावना तिथे असल्या पाहिजेत. कारण भावना आहेत ना, त्या बॉन्ड करतात. बॉन्डिंग एनर्जी जी आहे ती भावनांची आहे. त्यामुळे तुमच्या भावना जर तिथे नसतील तर इट विल नॉट बॉन्ड दॅट एनर्जी. तर ती परत खेचून आणण्याची ताकद त्या भावनांमध्ये आहे. त्यामुळे त्या भावना युक्तच आपली असली पाहिजे. तर संकल्प, तर मग आपल्याला त्याचं फळ दिसेल. हेलो. नमस् एक मिनिट हं, एकच मिनिट. कोणीतरी काहीतरी विचार, अॅनिमल्सला दान केले तर चालते का, की फक्त ह्युमन्सला? नाही नाही, आपल्याकडे अ, आपल्याकडे तर प्राण्यांसाठी खूप करायला सांगितलेलंच आहे. काय म्हणायचं त्याला, आपल्या गायींसाठी काय, काय तो शब्द मी विसरले आता. अं, तिथे दान तर करावंच असं. गोदान. गोदान म्हणजे गायीचं दान, हा. गोदान नाही. गोदान नाही, गोदान. गायींसाठी केलेलं दान. गोग्रास गोग्रास का? गोग्रास तर आपण वैयक्तिक देतो तो, पण म्हणजे मुद्दा आहे तर तोही दिला तरी चालेल. पण म्हणजे अशा ज्या संस्था असतात ना, तिथे गायीचं संगोपन होतं, आणि काही काही वेळेला टाकलेल्या गायी म्हशी असतात त्यांचं संगोपन करतात. तर मला असं वाटतं की त्यांना आपण अन्न पाणी दिलं तर नथिंग लाईक इट ना, की ज्या गायीने तिला होत होतं तेवढे वर्ष आपली सेवा केली, आता तिला होत नाही म्हणून आपण तिला टाकून दिली, तर तिची जर आपण सेवा करू शकलो तर आपल्याला निश्चितच त्याचं फळ दिसेल. त्यामुळे प्राण्यांना सुद्धा द्यायला हरकत नाही, नाही प्राण्यांना द्यावंच. एका वेळेला एकच संकल्प करावा असं साधारणपणे म्हटलं जातं. गोशाळा एका वेळेला एकच संकल्प करावा असं साधारणपणे म्हटलं जातं. माझं स्वतःचं मत तसं नाहीये. माझं स्वतःचं मत आहे की मी एकच संकल्प केला म्हणजे अं, माझ्या मी माझ्या आत्मउन्नतीचा संकल्प केला, किंवा मी माझ्या आरोग्याचा संकल्प केला. हा, आणि मग मी दान केलं. बॅक ऑफ द माइंड काय आहे, भाव तिथे पोचतोय का माझा? नाही, कारण बॅक ऑफ द माइंड माझ्या माझ्या मुलांचं काय, त्याला नोकरी मिळू देत, त्याचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या नातवंडांचं. हे जर बॅकग्राऊंड माझी जर अशी कोलाहलाची असेल विचारांची, तर माझा संकल्प
धारणाच नसेल ना त्या संकल्पाची, सगळी ती एनर्जी विस्कळीत असेल, मग माझं म्हणणं 3-4 संकल्प करायला द्या ना. तुम्ही समाधानी असला पाहिजे. दान देताना माझं समाधान हे महत्वाचं आहे, तर आपल्याला त्याच्यातून तृप्ती मिळेल. तृप्ती मिळणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे दान कसं करायचं, संकल्प कसं करायचा, तर ह्याला खरं महत्व आहे. हो, बऱ्याच गोशाळांमधून काम होत असतं. गोशाळांना द्यावं. आपण तर्पणामध्ये कावळ्याला घास देतो, गोग्रास देतो, तर हे सगळं करायला काहीच हरकत नाही. आता कोणीतरी प्रश्न विचारत होता आणि मी मध्ये त्यांना थांबवलं. कोण विचारत होतं? नमस्कार, मीच होतो पवन कुलकर्णी. तेच हा, आपण गोदान वगैरे जे सांगितलं गोशाळामध्ये, तोच हो, प्रश्न होता माझा. हा हा हा. नाही, उलट नक्की करावं, काहीच नाही. ओके. आपला भाव जिथे असू शकतो ना, अशा ठिकाणी हम्म. द्यावं द्या दान. ओके मॅम, ओके. थँक्यू. आपला भाव पण असला पाहिजे आणि सत्पात्री आहे ना ते बघावं. म्हणजे आपण जे दान देतोय ते त्याच कामासाठी वापरलं जात आहे ना, का वेगळ्या हम्म. कुठेतरी वापरलं जात आहे, असं नाही होता का? पण आता काही गोष्टी आपण तर चांगल्या मनाने दिलंय ध्यान, पण ते जर व्यवस्थित ठिकाणी जात नाही ते तर आपल्याला कळणार नाही ना. त्याला हम्म. कुपात्री दान असं म्हणतात. तेच सांगते. ओके. सत्पात्री दान केलं तर तुम्हाला त्याच्यातून सत मिळणार आहे. ओके. दान करताना कुपात्री दान नका करू. म्हणजे ओके. माझ्याकडून तर मी दिलं, त्यांनी कशाहीसाठी वापरावेत ना ते पैसे. मग त्यांनी दारू प्यायला वापरले म्हणून काय बिघडलं? नाही, हम्म. त्या दारूची जी एनर्जी आहे ना ती तुम्हाला येईल. कारण तुमच्या पैशातून आलेली आहे ना ती दारू. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. मी भले अगदी काही दारू पित नाही, मी सगळं कुठलंही व्यसन नाही, काही नाही, काही नाही, पण मी कोणाला तरी पैसे दिले आणि त्यांनी ते दारूसाठी वापरले. ते जे दारूचं इफेक्ट आहे ना, तो हम्म. माझ्यावर येईल. मला ओके. लिथार्जी देईल तो. करेक्ट. त्यामुळे मला मला त्या दानाचा फायदाच नाही झाला. त्यामुळे आपण दान देताना सत्पात्र दिलं पाहिजे असं. ओके. कारण त्याची आपल्याकडे परत काय येणार आहे, त्याची एनर्जी येणार आहे. हम्म. हा, मग ती एनर्जी जर वाईट ठिकाणून आली तर अशुद्ध एनर्जी येईल ना आपल्याकडे. बरोबर आहे, बरोबर. करेक्ट. तर त्या व्यक्तीने आपण ज्या कारणासाठी दिले त्याच कारणासाठी वापरले तर ते चांगलं. कुठली व्यक्ती आहे असं नाही बघायचं. हम्म. पण मी ज्या कारणासाठी दिलेत, मी तुझ्या शिक्षणासाठी पैसे दिले, त्याने हम्म. शिक्षणासाठीच वापरले, तर ते सत्पात्र दान झालं. करेक्ट, करेक्ट, म्हणजे तुम्ही कोणाला काय, आपण सगळेजण काही शुद्ध नाहीच होत ना, 100% शुद्ध कोणीच नाही आपल्याकडे. करेक्ट, त्यामुळे 100% सत असं नाहीच आहे. पण मी ज्या कारणासाठी दिले त्याच कारणासाठी ते वापरलं जात आहे ना, हे महत्वाचं. करेक्ट, करेक्ट. हेच आहे ना लक्षात. येस. आपलं आय हॅव अ पॉइंट ताई, याच्यात मी बोलू का? हो हो, बोला ना. सत्पात्री जरी असेल, आता मी कशासाठी चांगला संकल्प करून दिलं कोणाला दान, पण त्या व्यक्तीने ते दुसऱ्या चांगल्याच कामासाठी वापरलं, या कामासाठी वापरलं, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी काही असू शकतं, तर मग काय, हाऊ इट इज काउंटेड? कारण आपलं कारण वेगळं होतं, पण त्याने वापरलं दुसरीकडेच. हे म्हणजे खूप हे कॉम्प्लिकेटेड दान होईल खूप. हा, आपल्याला त्याचे गुण मिळतीलच, कारण आपण हा, आपण चांगल्या हेतूने दिलेलं आहे. राईट, राईट, राईट. पण पण कुठेतरी त्याचं कॉम्प्लिकेशन होईल. आपल्याला जशाच्या तशा पद्धतीने ते परत नाही मिळणार. हा, ओके, ओके, गुड. आणि तर एक सेकंड रिस्पॉन्स पॉइंट. मिळेल. वाईट वाईट नाही होणार आपलं निश्चितच, कारण त्याही व्यक्तीने चांगल्याच कामासाठी वापरलंय. करेक्ट, करेक्ट, त्यामुळे वाईट करेक्ट. नाही होणार, पण ट्विस्टेड फॉर्म येईल त्याचा काहीतरी. आणि मला मी वाटलंच, हा, मला वाटलं. आणि सेकंड पॉइंट, आता हे दानाचं तुम्ही बोलताय, आता हे ग्रहणासाठी म्हणताय ना तुम्ही, पण ते मग दान कधी करायचं? आता आज तर मिड नाईट, ग्रहण लेट नाईट, सुटल्यावर ग्रहण सुटल्यावर करावं. दॅट इज टुमॉरो. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल की आपल्या लहानपणी अगदी 12-1 वाजता ग्रहण सुटलं तरी यायचे दादाशी मागायला, ते दान हो, सुटे माहिती. ग्रहण म्हणून.
त्या वेळेला हा. ते करा दान. अच्छा, ओके ओके. नाही आता मी तर तर आउट ऑफ त्यावर स्टेट आहे. आता तर आपल्याला अजून सोपं आहे हे दान करणं. उलट आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो त्या वेळेला. हो हो हो. मला आलं डोक्यात ते. करेक्ट आहे. थँक्यू. त्या वेळेला ते ते सुटता सुटता आपलंही सुटून सोडून द्यायचं काहीतरी चालेल, कळलं मला त्यावेळेला. आता. म्हणजे म्हणून त्याच्यानंतर केलं म्हणून बिघडलं काही नाही, पण नाही, निदान करेक्ट आहे. त्यावेळेला संकल्प तरी सोडावा की मी ह्या नाही नाही नाही, वेळेला. माझा पॉईंट एवढाच होता. आय एम ऑन ट्रॅव्हल. मी आता मुंबईत नाही आहे, त्यामुळे मग आता ऑनलाईन के तरी चालतं. हा पण मग म्हणजे आपण आता आता शुक्रवारची सवाष्णी हो. जेवायला घालायची. हम्म. सगळ्या हल्ली मुलींच्या नोकऱ्या असतात, आता कुठे शुक्रवारी जेवायला वाढता येत आहे त्यांना. रविवारी बोलवतो आपण. रविवारी, पण मग शुक्रवारी संकल्प सोडा की मी हा. तुला रविवारी बोलवीन, पण शुक्रवारी करेक्ट संकल्प सोड. करेक्ट करेक्ट, समजलं मला आता. आय गॉट इट, तर आय गॉट मग इट. ती एनर्जी आपण रेकीमध्ये नाही का टाइम एनर्जी देतो, समजलं, माहिती आहे, कळलं मला, ते आठवलं. तशासारखं ते करायचं. थँक्यू व्हेरी मच. तर आपण आता तर्पण करणार आहोत. हा, ते एक अजून एक मुद्दा, मुख्य मुद्दा सांगायची विसरले. ध्यान करण्यापूर्वी